मैत्रिणींनो, आज नागपंचमीचा दिवस आहे. श्रावण महिना आपला चालू झाला का आपले सण चालू. तर हा पहिला सण येतो तो नागपंचमी. हा पंचमीला येतो. तर अशी ही नागाची पूजा करायची, हळद कुंकू वाहून. ही मी इथे गणपतीची स्थापना केलेली आहे सुपारीची, आणि हा सगळा त्याचा नैवेद्य काढलेला आहे. हे आहेत लाह्या, ह्या भाताच्या लाह्या, आणि हे सर्व आपले दाणे भाजलेले आहेत, चणे शेंगदाणे. हे पूर्वी कसे घरी भाजले जायचे, आता आम्ही विकत आणतो. तेव्हा आमची आई सगळं हे म्हणजे भाजायची घरी, आणि दूध ठेवले हे नागोबाला. अशी मी ही पूजा केलेली आहे. आणि असे हे ताणे आणायचे, वेल, आणि ती नागोबाला व्हायची. त्याच्यामध्ये बेल वगैरे पाहिजे सगळं. अशी ही पूजा मी मांडलेली आहे. आणि ह्या नागदेवतेकडे आपण प्रार्थना करायची, आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊ नये आणि त्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त हो, अशी ही प्रार्थना करायची. आणि आजच्या दिवसाला कोणी तवा वगैरे गॅसवर ठेवायचा नाही, त्याच्यामध्ये पोळी भाजायची नाही. तवा म्हणजे नागाचा फणा असं त्याचं हे केलेलं आहे. कोणी शेतात जाऊन खणू नये, कापू नये, चिरू नये, म्हणून हे आदल्या दिवशी सगळं करून ठेवायचं. आणि आजचा दिवस आपण तसंच उकडलेलं खायचं असते, वाफवलेलं वगैरे. तर आज आपण आता पातोळ्या करणार किंवा मोदक, त्याच्याबरोबर ते नुसते थापटे करायचे. चपाती भाकरी असं भाजून काही खायचं नाही आहे. तर चला, अशा रीतीने आपण नागपंचमीची पूजा केलेली आहे. तर नागदेवतेला आपण प्रार्थना करूया की सगळ्यांचं चांगलं होऊ दे. चला, तर आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नागदेवतेच्या पूजेचा, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.